ओम साईराम, स्वागत आहे आपलं शन ब्लॉग चॅनलमध्ये. आता आपण चाललो आहे सायनला, GTB नगरला. आपल्या बाईकचं फोकचं ऑइल सीलचं काम केलेलं आहे, तेव्हा आपण फोक रॅपिंग केलेले. तर फोक रॅपिंग खराब झाले, तर आता आपण फोक रॅपिंग करायला चाललो आहे. आपल्या पाठी माझ्या मागे आहे नितीश. दोघं जण आम्ही चाललो आता सायनला. आता जस्ट आम्ही आहे सिद्धिविनायक मंदिरजवळ. आज संडे आहे, तर बघा गर्दी आहे सिद्धिविनायक मंदिरजवळ. बाहेरून लोक येतात मंदिरात सिद्धिविनायकच्या दर्शन घेण्यासाठी. हा बघा सिग्नल आपला चालू आहे आणि हा टॅक्सीवाला बघा मध्येच मरतोय कसा. सिग्नल पाळतच नाही. आता आपण सायनला GTB नगरला आलेलो आहे. राईड घ्यायचं आपल्याला. राईड घेऊन इथून आपल्याला फर्स्ट लेफ्ट घ्यायचं आहे. ट्रैफिक नहीं इधर ही वो आर्टिका वाले ने किया है ट्रैफिक जाम, बाकी कुछ नहीं है. मार्केट ओपन आहे आणि आपल्याला राईट साईडला आपला नेहमी आपण त्यांच्याकडे काम करतो युसुफ भाई. KGM रेडियम आर्ट्स वर आपल्याला जायचं आहे. आता आपल्या गाडीवर रॅपिंगचं काम सुरू झालं आहे. तो जुना गोल्डन रॅप आहे तो काढायला घेतला आहे त्यांनी. जेवढा निघतो आहे तेवढा निघाला, पण जो नाही रॅप निघाला आहे तिकडे डायरेक्ट त्यांनी कार्बन फायबरचा रॅप पेपर आहे तो लावायला सुरुवात केली, कारण तो रॅप निघत नव्हता. आपल्या फोकवर स्क्रॅचेस पडतील म्हणून त्यांनी डायरेक्टली दुसरा रॅप पेपर लावायला सुरुवात केली. आपला लेफ्टचा फोक आहे तो एकदम क्लीन आहे. त्याचा रॅप पेपर आपण मागेच काढला होता. हा रॅप पेपर आपण काढायचा प्रयत्न केलेला पण हा निघाला नव्हता. आता बघू शकता आपण नवीन कार्बन फायबरचा रॅप पेपर तो लावतो आहे. वरच्या साईडचा रॅपिंग करून झालं आहे, आता खालच्या साईडचा तो रॅप पेपर लावतो आहे. ऊपर लगाना भाई क्या ऐड की तरह नाच रहे हैं. आता खालच्या साईडचा रॅप पेपर लावायला घेतलाय त्यांनी. बघा कशा प्रकारे तो रॅप पेपर लावतोय. आता इथे नवीन बुलेट आहे 350 क्लासिक, तिच्यावर PPF कोटिंग करतायत. जसं आपण मागे आपल्या हंटरला PPF कोटिंग केलेली तशीच सेम इथे PPF कोटिंग करायला एक रॉयल एनफिल्ड आली आहे बुलेट 350 क्लासिक. तर युसुफ भाई आता स्वतःच PPF करतायत. बघा कसं PPF करायला घेतलं आहे त्यांनी. अशा प्रकारची सर्व कामं त्यांच्याकडे होतात. PPF, स्टिकरिंग, कोणतं डिजिटल स्टिकर असेल तरी ते बनवून देतात. जसे आपल्या क्षणचे फोटो आपण लावले डिजिटलमध्ये तसे पण लावून भेटतात. आता नितीश बघा आपले पाठचे ग्रॅब हँडल खोलतो आहे. आपण पाठी पण कार्बन फायबरचा पीसेस मारणार आहोत, कारण आपला सीट
फोकच्या इकडचं काऊल पण फेड होत चाललं आहे कलर. आता जवळजवळ 8 वर्ष टोटल गाडीला होत आली आहे, तर कलर सगळीकडे आता फेड व्हायला लागला आहे. तर आपण आता कार्बन फायबर पेपर इथे पण मारतो आहे, जेणेकरून थोडा चांगला लुक यावा आणि इथे फेड झालेलं कलर लपला जावा याच्यासाठी. आता आपल्या गाडीवर पण युसुफभाई स्वतःच काम करत आहेत, कारण शाहीद विचारलं तर शाहीद गावाला गेलं आहे, त्याच्यामुळे युसुफभाई स्वतःच आपल्या गाडीवर पण काम करत आहेत. स्वतःच कार्बन फायबर पेपर ते लावत आहेत आणि बघू शकता ते कशा प्रकारे कटिंग्स वगैरे करत आहेत. आपण बघा किती बारकाईने काम करतायत ते, जेणेकरून रॅप निघू नये याच्यासाठी कटिंग पण व्यवस्थित करतायत. आता दोन्ही साईडला रॅप करून झालेली आहे आपली गाडी. आता आपल्या लेफ्ट साईडला रॅप केलं आहे, तिथे चावी लागते आपली सीट ओपन करायला. आता ते चावीचा की होलसाठी कटिंग करत आहेत. आता एवढं सगळं काम केल्यावर नितीश आपल्याला बोलवता, अब इतना खर्चा हो गया तो और कुछ करो मालिक. त्याच्यासाठी आपण आपल्या व्हीलला नॉर्मल रेडियम पट्टी लावणार होतो, पण युसुफभाईने सजेस्ट केलं की नॉर्मल पट्टी मत लगाव, मैं आपको अच्छा डिज़ाइन बना के देता हूँ. तर त्यांनी एक मेसेज टाकला आहे त्याच्यामध्ये आणि आपला क्षण ब्लॉग नावाचं ब्रँडिंग पण त्यात केलं आहे त्यांनी. आता युसुफभाईने डिझाईन केलेला आपलं क्षण ब्लॉगचा स्टिकर आहे, तो बिलवर लावतो आहे. तर कसं वाटतं आहे स्टिकर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करा. आता आपलं ग्राफिकचं सगळं काम झालेलं आहे. घरी जाऊन तुम्हाला गाडी दाखवतो पूर्ण ग्राफिक्स व्हिडिओमध्ये दिसणारच आहे मला मी काय काय केलं आहे ते. आता आपण निघालो आहे आपल्या घरी जायला. भरपूर वेळ गेला, 3:30च्या आसपास आम्ही आलेलो. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 6 वाजायला आलेत. 6 वाजता आपलं सगळं काम करून झालंय. आपण व्हीलला स्टिकरिंग केलंय. आपला फोकचा जो मागे आपण जसं व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला की माझा फोक ऑइल सील लेफ्टचा पण खराब झालेला, तो जेव्हा आपण चेंज केला तेव्हा आपला रॅप गोल्डन रॅप लावलेला तो खराब झाला होता. आता तो रॅप आपण चेंज करायला झालेलो, तो आपण आता कार्बन फायबर रॅप लावला आहे त्याला. आणि पाठी आपण मागचं जे सिटिंगच्या इकडचा पोर्शन आहे तो पण आपला खराब झालेला.
जुनाच गाडी असते उभी, त्याच्यामुळे तो आपला खराब झाला होता. तर तो पण आपण चेंज केला आणि तिकडे पण आपण कार्बन फायबर मारलेलं आहे, पेपर कार्बन फायबर रॅप मारलाय. आणि प्लस आपण व्हीलला पण एक मॅसेज टाकलाय छोटा व्हीलवर, आणि आपला सनब्लॉक नावाची ब्रँडिंग पण व्हीलला केलेली आहे आपल्या. शंभुकानंदला काहीतरी प्रोग्राम आहे, खूप ट्रॅफिक आहे इथे शंभुकानंदच्या इथे. मेन रोडला आलोय, सायन पनवेल हायवेला. अशा प्रकारे आपण आलो आहे सेंचुरीच्या सिग्नलला. आपण सिग्नलचा वेट करतोय. सिग्नल रेड, सिग्नल ऑरेंज. तर आपण आपलं सायन्सचं काम संपवून घरी चाललोय. ऑलमोस्ट 6:06 झाली आहेत. तेव्हा मला वाटते 15 मिनिटात आपण घरी पोहोचलोय. 6 वाजले नव्हते मग घरची, 6ला जास्त थोडा टाईम होता. ऑलमोस्ट आपण आता घरी पोहोचत आलो आहे आपल्या. तर कसं वाटला हा आपला KTMचा रॅम्पचा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. रॅप केलं आहे आपण कार्बन फायबर. त्याच्यानंतर एक मॅसेज आहे व्हिडिओवर, कार्बन फायबर रॅप आहे. सेम चारी बिलवर सेम मॅसेज आहे. इट्स नॉट अ रेस, इट्स अ जर्नी, एन्जॉय द मोमेंट.